तुम्ही बघत आहात जनमत मराठी। 23 मार्च रोजीच्या पहाटे सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील बजरंग नगर या ठिकाणी असलेल्या फर्निचर दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली। ही आग रात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास लागल्याचे सांगितले जाते आहे। या घटनेची माहिती मिळताच सातपूर अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे काम सुरू केले। मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे आग आटोक्यात आली नाही। त्यामुळे सिडको सातपूरसह 5 ठिकाणच्या अग्निशमन विभागाने या ठिकाणी दाखल होत सुमारे 4 ते 5 तास बचाव कार्य करत अखेर आग आटोक्यात आणली। याबाबत फायरमॅन सुभाष जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागून फर्निचर साहित्य जळून खाक झाले। कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। याबाबत फर्निचर मालकाशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास टाळले आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी याच परिसरात विजेची दयनीय अवस्था समोर आली होती, तसेच त्यामुळे देखील आग लागल्याचे बहुधा घडले आहे। म्हणून महावितरण विभागाने देखील काळजीपूर्वक दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली। दरम्यान या आगीच्या घटनेमुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। काय झालं सर, काय सांगता? 1:30 वाजता सुमारे अंबड लिंक रोड भागात इथं 2-4 गोडाऊनला फर्निचर गोडाऊनला आग लागलेली आम्हाला असं कळालं। आम्ही ताबडतोब येऊन सिडको सातपूर मुख्यालय येथील जवळजवळ 20 ते 25 खेपा मारून रात्रीची आग विझवलेली आहे आणि आता कुलिंगचं सध्या काम चालू आहे। यामध्ये काही जीवितहानी वगैरे काही झालेली नाहीये, परंतु बरंच प्रमाणात गोडाऊनचं नुकसान झालेलं आहे। साधारणतः कितीचं नुकसान झालं? नुकसान अंदाजे साधारण आता सध्या तर नाही सांगता येणार आम्हाला, पण अंदाजे 5 ते 10 लाख 10-15 लाखाच्या पुढेच याचं नुकसान झालं। ठीक आहे, आपलं नाव आणि पद? मी SR जाधव, लीडिंग फायरमॅन। जबाबदारी न्याय